मंडळी कोणत्याही गावचं नाव शहराचं नाव पूर्वापार चाललं आलेलं असतं आणि त्याला त्या ठराविक नावानं बोलायची आणि त्या गावचं नाव घेण्याची लिहिण्याची सवय सर्वांनाच असते. पण अचानक जर त्या गावचं नाव बदललं जातं तेव्हा त्याचा काय परिणाम होतो. त्याबरोबरच नामांतरण हा गेल्या काही वर्षात ऐरणीवर आलेला मुद्दा देखील आहे. आणि आपल्याकडं नुकतंच माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं होतं. उस्मानाबादचे धाराशिवमध्ये बदलले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर नामांतरणाला सपाटाच लावला होता. अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज केलं. त्यांनी मुघलसराई या जंक्शनचं नाव बदलून दीनदयाल उपाध्याय जंक्शन असं देखील केलं होतं. अजूनही बरीच नावं ते बदलणार देखील आहेत. त्यांच्याबरोबरच केरळ राज्याची राजधानी त्रिवेंद्रम या गावचं नाव पण मागेच तिरुअनंतपुरम असं केलं होतं. म्हणजे गावांची नावं बदलणं किंवा नामांतरण करणं हा काही आत्ता आलेला ट्रेंड नाही आहे. तो खूप आधीपासून चालू असणारी ही प्रक्रिया होती. त्या काळी त्याचे प्रमाण कमी होते आणि मीडिया इतका व्यापक नव्हता, त्यामुळं त्यातील कित्येक गोष्टी लोकांना फारशा समजत नव्हत्या. पण योगी आदित्यनाथजी सत्तेत आल्यानंतर त्यांनी गावची नावं बदलण्याचा धुमधडाका लावला होता. त्यामुळे ही गोष्ट लोकांना माहिती झाली. अन्यथा याबाबत फारसं काही माहिती असायची किंवा चर्चा करायची आवश्यकता कधी वाटलीच नव्हती. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरला पण काही लोक इस्लामपूर म्हणत नाहीत, त्यांना ईश्वरपूर म्हणतात. पण कागदोपत्री त्याचं नाव अजून देखील बदललेलं नाही आहे. मग हे ईश्वरपूर म्हणणारी लोक अगदी पत्रात पत्ता लिहिताना सुद्धा ईश्वरपूर असं लिहित होते. पण मग ते ओळखायचं कसं, तर ते पिनकोडवरून. आत्ता पत्रे मोडीत निघाली. मोबाईलवरून लोकसंपर्क सोपा झाला असल्यामुळं त्याची कधी गरज वाटलीच नाही. असं कोणीही एखाद्या गावचं नामांतरण करू शकतं का? किंवा नामांतरण करायचं असेल तर त्याला काय करावं लागतं? किंवा त्या नामांतरणाचा काय परिणाम होतो? सरकारला काय झळ बसते? जनतेवर त्याचा काय बोजा पडतो? असे नाना प्रश्न आपल्या मनामध्ये कधी ना कधी नक्कीच उभारत असतात. आणि याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहोत. तर मंडळी, चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. आजचा आपला मुद्दा आहे विषय नामांतरणाचा. मंडळी, नामांतरण म्हणजे काय? तर एखाद्या गावचं, जिल्ह्याचे किंवा राज्याचे असलेले नाव बदलून दुसरं नाव ठेवणं म्हणजेच नामांतरण. आणि ती एकाएकी होत नसतं. त्याचं देखील एक विशिष्ट प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया केल्याशिवाय कधीही कुठल्याही गावचं नाव बदलता येत नसतं. असा बदल करायचा देखील असेल तर आधी केंद्र सरकारची परवानगी घ्यायला पाहिजे. त्यासाठी सरकारनं काही मार्गदर्शक तत्त्व देखील ठरवून दिलेली आहेत आणि त्याचा देखील अभ्यास करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. पण मंडळी, हे नामांतरण करायच्या वेळेला काय काय करावे लागतं नाव बदलण्यासाठी, हा देखील प्रश्न आपल्या मनामध्ये येतच असतो. तर कोणत्याही गावचं नाव बदलायचं असेल तर त्यासाठी प्रथम तशी मागणी करावी लागत असते. मागणी करणारा माणूस हा विधानसभेचा सदस्य असावा लागतो. मग सरकार जनमत घेतं की जनतेची पण तशी इच्छा आहे का? प्रशासकाकडून नामांतरण करण्याचा सर्व मुद्दे तपशीलवार मागवले देखील जात असतात. त्यानंतर प्रशासन त्या शहराचा इतिहास काय आहे आणि ते तपासून बघत असतं. त्यात जर हे नामांतरण करणं योग्य असं ते शहराचं किंवा जिल्ह्याचं नाव बदलण्याचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये पाठवला जात असतो. तिथे जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर नवीन नावाने राज्यपत्र नोंदणी देखील केली जाते. आणि अशा नोंदणीनंतर त्या गावाला अधिकृत मान्यता देखील मिळत असते. आणि त्यानंतरच कागदोपत्री नाव बदलून टाकले जाते आणि मग त्या शहराचं किंवा जिल्ह्याचं नाव नवीन नावाने संमत होऊन व्यवहारात वापरायला सुरुवात करता येत असते. मंडळी, गावाप्रमाणे शहराचं नाव बदलता येतं का? तर हो, अर्थात येत असतं. एक गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की कायदे हे माणसाने तयार केलेले आहेत, कायद्याने माणूस नाही तयार केला. त्यामुळं माणसाला पाहिजे त्या गोष्टी बदलण्याचा कायदा अर्थातच आहे. आपण जसं आपलं नाव बदलू शकतो तसंच आपल्या शहराचं, राज्याचं देखील नाव बदलता येतं. पण ती प्रक्रिया थोडी किचकट असते. भारताच्या संविधानाच्या कलम 3 आणि 4च्या मध्ये याचा उल्लेख देखील आढळतो की कोणत्याही राज्याचं नाव बदलण्याची प्रक्रिया संसदेत किंवा राज्याच्या विधानसभेत सुरू होत असते. त्याशिवाय ही प्रक्रिया सुरू होत नसते. मग ते विधेयक संसदेत आणलं जातं. त्यानंतर विधेयक संसदेत आणताना राष्ट्रपतींची मंजुरी घेणं देखील आवश्यक असतं. संमती देण्यापूर्वी राष्ट्रपती त्या राज्याच्या विधानसभेत एक ठराविक मुदत मत देण्यास सांगत असते. मात्र ते मत मानलेच पाहिजे अशी सक्ती देखील राष्ट्रपती किंवा संसदेतील सदस्यांवर करता येत नसते. मग हे नाव बदलण्याचे विधेयक लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनात मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले देखील जात असतात. राष्ट्रपतींनी त्या विधेयकाला मंजूर दिल्यानंतर त्या राज्याचं नाव बदलण्याची कागदोपत्री बदलण्यात येत असतं. म्हणजे हे झालं नाव बदलण्याची प्रक्रिया. पण या नामांतरणाचा जनजीवनावर काय परिणाम होतो? म्हणजे होत असतो. सगळ्यात जास्त झळ तर ती जनसामान्य लोकांना बसत असते. त्यांच्यावरच नामांतरणाचा थेट परिणाम देखील होत असतो. बँक असेल का, बँक कार्यालय, रेल्वे स्थानक, बस स्थानक, शाळा, कॉलेज या सर्वांना आपल्या कागदपत्रांवर, नामफलकांवर, त्याबरोबरच त्यांच्या पत्त्यांवर हे देखील नाव लिहावं लागत असतं. स्टेशनरी त्या नावानं बदलून घ्यायला लागत असते. संस्थांशी संबंधित वेबसाईट पण नवीन नावानं
तयार करून घ्यावी लागत असते. त्या अनुषंगानं त्यातही बदल करावे लागत असतो. अगदी आपले छोटे छोटे दस्तऐवज पण लोकांना बदलावे लागत असतात. नामांतरणाची प्रक्रिया अंमलात आणणे हे भयंकर कटकटीने भरलेलं असतं. शेवटी मंडळी, नावात काय आहे असं शेक्सपियर म्हणून गेले होते, पण नावातच सर्व काही आहे हे पण लोक ठोकून सांगतात. मंडळी, मी आशा करेन की तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून गावाचं नाव बदलण्याची प्रक्रिया, त्याचा परिणाम ही सर्व माहिती समजली असेल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा सर्वजण काउंटडाऊन संकेत.